मित्रांनो, आज आपण नागपूरच्या कन्व्हेन्शन सेंटर इथे पोहोचलो आहोत आणि आज वर्ल्ड फालून दाखवा डे या निमित्ताने इथे सुंदरसा हा उपक्रम राबवला आहे आणि या उपक्रमाच्या मध्ये तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सामील झाले आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेले आहे. प्रतिक्रिया घेऊया वर्ल्ड फालून दाखवाच्या डे निमित्ताने काय सांगणार आहे आणि मॅडमला पहिल्यांदा सांगा काय सांगणार आहे विशेष. मी विमल क्षीरसागर कांबळे नागपूरला राहते आणि आज 13 मे फालून दाफा डे म्हणून हा जागतिक दिवस साजरा केला जातो. वेगवेगळ्या देशांमध्ये पण हा दिवस साजरा केला जातो. भारतात पण आम्ही अशा प्रकारे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आजचा हा प्रोग्राम घेतलेला आहे. इथे बरेचसे लोक जवळजवळ 4-500 साधक जे आहेत ते उपस्थित आहेत आणि फार भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. हा जो दिवस आहे फालून दाफाचे जे संस्थापक आहेत मास्टर ली होंगजी. फालून दाफा ही एक साधना अभ्यास आहे जो सत्य करुणा सहनशीलता या तत्वावर आधारित आहे आणि हा जगभरामध्ये हा साधना अभ्यास जवळजवळ करोडो लोक 100पेक्षा जास्त देशांमध्ये हा केला जातो. याचा प्रॅक्टिस केली जाते आणि हा आजचा जो दिवस आहे हा याचे संस्थापक फालून दाफा साधना अभ्यासाचे जे संस्थापक आहेत मास्टर ली होंगजी यांचा जन्मदिवस पण आहे आणि याच दिवसाला फालून दाफा डे असं जागतिक स्तरावर साजरा केला जातो. तर या दिवसाचं फार महत्त्व आहे. याच म्हणजे 1992 मध्ये मास्टर ली होंगजी यांनी फालून दाफा हा सार्वजनिक केला आणि आज करोडोच्या संख्येने 100पेक्षा जास्त देशांमध्ये याची साधना अभ्यास केला जातो. मॅडम, आपल्या या फालून दाफाला निरंतर लोक जुळत आहे. तुम्ही काय संदेश सांगणार जनतेला. फालून दाफा करावा यामुळे कसं की समाजामध्ये जे काही अराजकता आहे किंवा आता जे भीतीचं आणि युद्धाचं वातावरण आहे तर यामध्ये आपल्याला जे ताण तणाव आणि हे स्ट्रेस असते तर त्याच्यामुळे पण एक साधारण व्यक्ती म्हणूनही फालून दाफा साधना अभ्यास केल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टीतून मुक्ती मिळवता येईल आणि सत्य करुणा सहनशीलतेचं जास्तीत जास्त पालन केल्यामुळे आपल्याला एक नवीन जीवन लाभेल. या ध्यान साधनाचा अभ्यास केल्यानं आपल्याला सहनशीलता आणि आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती सुद्धा होणार आहे असे आपल्याला मान्यवर मॅडम सांगितलं आहे. आणि निरंतर या फालून दाफा याला जुळून आपल्या जीवनामध्ये आपण योग्यात योग्य चांगलं काम करू शकतो असं सांगण्यात आलं आहे आणि आमच्या चॅनलच्या दुसऱ्या शुभेच्छा.